सर्व विद्यार्थी वर्गाचं कॉमर्स एज्युकेशन विथ प्रोफेसर दर्शना या यूट्यूब चॅनलवर मी प्रथमतः स्वागत करते. आपला विषय जो आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी आणि तो म्हटला की आपल्या समोर येतात ते इलिस्ट्रेशन आणि त्यांचे फॉर्मॅट. एखादा इलिस्ट्रेशन पाहिल्यानंतर त्यातले आपल्याला आयटम्स म्हणजेच आपण जे घटक पोस्ट करतो आणि त्याचे ॲडजस्टमेंट्स हे सगळं माहिती असतं, पण तो कुठे पोस्ट करायचा आहे त्यासाठी महत्त्वाचा लागतो तो आपल्याला फॉर्मॅट. आणि प्रत्येक टॉपिकचे फॉर्मॅट हे वेगळे आहेत आणि आपल्याला काय होतं की घाई गडबडीमध्ये आपण पोस्ट करत असताना कधीतरी घटक म्हणजे पोस्ट करत असताना तो फॉर्मॅट चुकीचा काढला जातो, ज्याला आपण सिली मिस्टेक म्हणतो. आणि आपले जे काही मार्क आहेत त्यामुळे आपण गुणांकन गमावून बसतो. ह्या चुका विद्यार्थ्यांकडून होऊ नये त्यासाठी हा आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच फायदेशीर ठरणार आहे की आपण बोर्डाच्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने आपण प्रश्न सोडवणार आहोत, क्वेश्चन नंबर 2 ते क्वेश्चन नंबर 7 हे आपले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आपण सोडवणार आहोत आणि त्याचे फॉर्मॅट आपण कसे बघ काढणार आहोत त्याचा एक हा व्हिडिओ तुमच्या समोर इथे मी घेऊन आले. आणि यातला जो पहिला क्वेश्चन आपण इथे समोर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय तो क्वेश्चन नंबर 2 जो ॲडमिशन रिटायरमेंट जे ऑल क्वेश्चन्स आपल्याला दिले आहेत त्यातला मी पहिला असं तुमच्या समोर आहे की ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हटलं तर त्याचा फॉर्मॅट कसा असेल. तर त्याचा आधी आपण पहिलं जे अकाउंट काढतो ते रिव्हॅल्युएशन अकाउंट जे तुमच्या समोर आहे त्यालाच आपण ऑर नाव असतं की प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट. मुलांना असतं की आपण कुठलं नाव द्यायचं, तर कुठलंही नाव रिव्हॅल्युएशन अकाउंट लिहिलं तरी चालतं, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट लिहिलं तरी चालतं. पण ती सुरुवात करताना तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला असेल तर त्या प्रॉब्लेममध्ये फॉर्मचं नाव आहे तर ते तुम्ही इन द बुक्स ऑफ फॉर्म व डॅश डॅश ABC समथिंग जे तुमच्या प्रॉब्लेममध्ये बोर्डाला दिलेलं आहे ते तुम्ही तिथे लिहिणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंट हा शब्द लिहिणं किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. मी सजेस्ट करेन प्रॉब्लेममध्ये प्रिपेअर काय करा असं तुम्हाला दिलेलं असतं की एक तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट काढा किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट तुम्ही तेच लिहा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि त्याखाली हा फॉर्मॅट आहे. याच्यामध्ये फक्त हे मार्क्सचे जे कॉलम आहेत ते तुम्ही काढायचे नाहीये, ते मार्क्स हे बोर्ड सोल्युशन तुमच्या समोर आहे बोर्डाचं त्यामुळे ते समोर दिसत आहे. तुम्हाला जो फॉर्मॅट आहे तो पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज म्हणजे अमाऊंट लिहित असताना प्रत्येक तो प्रॉब्लेम कुठलाही असू दे, तो फायनल अकाउंटचा असू दे किंवा MPCचा असू दे, तुम्हाला अमाऊंट इन रुपीज ते कसं लिहिलेलं आहे कंसामध्ये तुम्हाला लिहिणं बंधनकारक आहे. आणि पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज हा फॉर्मॅट रिव्हॅल्युएशन अकाउंटचा आहे. त्याच्या खाली जर आपण आलो तर त्याच प्रॉब्लेमला आपल्याला एक सेकंड अकाउंट प्रिपेअर करावं लागतं ते जे आहे ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला पर्टिक्युलर्सचा एक कॉलम आणि तुम्हाला जे पार्टनर जेवढे पार्टनर्स दिलेले आहेत त्यांचे पार्टनर्स कॅपिटलचे कॉलम व तिथे अमाऊंट रुपीज न लिहिता त्या पार्टनर्सची नावं आणि रुपीज लिहिणं गरजेचं आहे. आता काय होतं काही विद्यार्थी समजा तर इथे एक्झाम्पल राजीव संजीव आणि महेश आहे तर मुलं नुसतं RSM असं लिहितात. ते असं न लिहिता तुम्ही त्या पार्टनर्सचं फुल नेम लिहिलं पाहिजे. आणि पर्टिक्युलर्स डेबिट साईडला दिसते बघा DR इंडिकेट डेबिट रेकॉर्ड, CR इंडिकेट क्रेडिट रेकॉर्ड्स. म्हणजे DR आणि CR तुम्ही इंडिकेट केले पाहिजे आणि पर्टिक्युलर्सचे कॉलम दोन्ही साईडला येणार आहे आणि पार्टनर्सचे कॉलम दोन्ही साईडला येणार आहे. म्हणजे डेबिटला सुद्धा येणार आणि क्रेडिटला सुद्धा येणार आहे. हे फॉर्मॅट तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये फॉर्मॅट आपल्याला जर ॲडमिशन सोडवायचं आहे, आपल्याला रिटायरमेंट सोडवायचं आहे तर आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट काढावं लागणार आहे, पार्टनर्स कॅपिटल काढावं लागणार आहे आणि फर्मची जी न्यू बॅलन्स शीट आहे ती काढावी लागणार आहे. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट हा सेम असणार आहे पण ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन करताय त्यावेळी तुम्हाला तिथे लिहिणं गरजेचं आहे की न्यू बॅलन्स शीट आणि त्याची डेट तुम्हाला दिसते बघा. म्हणजे आपण बॅलन्स शीट 31 मार्चला फायनल अकाउंटला आपण प्रिपेअर करतो पण ज्यावेळी ॲडमिशन को पार्टनर आहे ते न्यू फॉर्म आहे त्यामुळे डेट तुम्हाला चेंज दिसते. मग जे इयर तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेलं असेल ते इयर तुम्ही लिहा. आता लायबिलिटीज आपली जी लेफ्ट हँड साईड आपली जी आहे डावी बाजू आहे तिथे आपण लायबिलिटीज आणि अमाऊंटचे 2 कॉलम जो हा इनर आहे आणि आउटर आहे. इनरला आपण कॅल्क्युलेशनसाठी कॉलम काढतो आणि आउटरला आपण फायनल अमाऊंट लिहितो. या साईडला जे आपलं उजव्या हाताच्या साईडला असेट साईड आहे, असेटला आपल्याला अमाऊंटचे 2 कॉलम जो इनर आहे तो आपण कॅल्क्युलेशनसाठी वापरणार आहोत, आउटर आहे तो आपण फायनल अमाऊंट लिहिण्यासाठी वापरणार आहोत. असे आपल्याला 3 कंटेंट याच्यामध्ये 3 फॉर्मॅट आपल्याला ज्यावेळी आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम सोडवणार आहोत त्यावेळी हे फॉर्मॅट लक्षात असणं आपल्याला गरजेचं आहे. या फॉर्मॅटमध्ये हे जे प्रॉब्लेम्स आहेत ॲडमिशन ऑफ पार्टनरचा तो सोडवणं गरजेचं आहे. आता त्यानंतर हा जो अगेन दिसतोय हा रिटायरमेंटचा प्रॉब्लेम आहे.
सेम फॉर्मॅट आहे. म्हणजे तुम्ही ऍडमिशनचा फॉर्मॅट केल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ जे की आपले रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिपचे तीन टॉपिक्स जे आहेत ते तुमचे कव्हर होणार आहेत. त्याच्यामध्ये डेथ ऑफ पार्टनरचा मात्र कधी कधी काय असतं की फक्त डेथ झाली आहे ज्या पार्टनरची त्याचंच कॅपिटल अकाउंट काढायचं असतं. तर तेवढं तुम्ही फक्त त्या कॅपिटल एकच नाव घेऊन म्हणजे समजा महेश कॅपिटल अकाउंट आहे आपण एक्झाम्पल म्हणून घेऊया, तर तेवढंच त्याचं कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करून त्याच्या वर्किंग नोटला आपल्याला मार्क असतात. हा रिटायरमेंटचा प्रॉब्लेम होता. आणि त्यानंतर हा क्वेश्चन त्याच्यामध्ये थोडीशी मुलांची अशी गडबड होते की हा डिझॉल्युशन आहे आणि डिझॉल्युशनला जे पहिलं अकाउंट आपण काढतो ते रिअलायझेशन अकाउंट काढतो. रिअलायझेशनचं फॉर्मॅट बघून घ्या. पण मुलं इथे बऱ्याच वेळा मला पेपर तपासताना आलेली अडचण अशी आहे की रिअलायझेशनच्या ऐवजी रिव्हॅल्युएशन लिहितात किंवा रिव्हॅल्युएशन लिहायचं असतं त्यावेळी रिअलायझेशन लिहितात. मग आपल्याला एक लक्षात घ्या की ज्यावेळी आपण ऍडमिशन सोडवतोय, आपण ज्यावेळी रिटायरमेंट सोडवतोय किंवा डेथ सोडवतोय त्यावेळी आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट काढायचं आहे. आपण जेव्हा डिझॉल्युशन पार्टनरशिप करणार आहोत जो क्वेश्चन नंबर 3 असेल किंवा क्वेश्चन नंबर 4 ला कधीतरी असेल तर त्यावेळी तुम्हाला रिअलायझेशन अकाउंट प्रिपेअर करायचं आहे आणि त्याचा जो फॉर्मॅट आहे तो तुम्हाला अशा पद्धतीचा आहे. डेबिट आणि क्रेडिट तुम्हाला इंडिकेट करायचंय वरती. इन द बुक्स ऑफ तर येणारच आहे. इन द बुक्स ऑफ तुमच्या पेपरला जी नावं असतील ती तुम्ही लिहायची आणि त्याच्याखाली रिअलायझेशन अकाउंट पर्टिक्युलर्स अमाऊंटचे 2 कॉलम, इनर आणि आउटर जे आहेत तेच. इनर आपल्या इथे वर्किंग दिसते बघा, ह्या सगळ्या असेट्स आहेत जे बुक व्हॅल्यूच्या घेतल्या त्याचे पण आपल्याला ऍडिशन करण्यासाठी हा इनर कॉलमचा उपयोग झाला आणि आउटरला आपण फायनल अमाऊंट काढली. म्हणजे हे फॉर्मॅट तुम्ही लक्षात ठेवा. आपण खूप ऍडजस्टमेंटचा अभ्यास करतो, सगळ्या कंटेंट कुठे पोस्टिंग करणार आहोत ते अभ्यास करतो आणि मेन महत्त्वाचा घटक म्हणजे परीक्षेच्या वेळेला फॉर्मॅटच आठवत नाही. मग त्या अभ्यासाचा काहीच उपयोग होत नाही. त्यासाठी महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की फॉर्मॅट पण आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेमचे माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रिअलायझेशन अकाउंट झाल्यानंतर पार्टनर्स कॅपिटलकडे आपण येतो. जसं आपण रिव्हॅल्युएशनच्या नंतर ऍडमिशनला पार्टनर्स कॅपिटल काढले ते पार्टनर्स 3 होते म्हणून 3 कॉलम काढले. इथे 2 पार्टनर्स आहेत तर आपण 2च म्हणजे जेवढे तुमचे पार्टनर्स आहेत तेवढे तुम्ही कॉलम्स काढणं गरजेचं आहे. तिथे सुद्धा रुपीज केलंय, डेबिट आहे, क्रेडिट आहे अगेन. आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटला आपण शेवटी काढतो ते बँक अकाउंट. बँक अकाउंटला तुम्हाला अमाऊंटचा एक कॉलम चालून जातो, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. आणि बँक अकाउंट जर टॅली झालं असेल तर आपल्याला कळतं की आपण डिझॉल्युशन आपण जे सॉल्व्ह केलंय, जे कंटेंट आपण डेबिट क्रेडिट केलं किंवा ऍडजस्टमेंट केलं ते प्रॉपर. म्हणजे आपण डिझॉल्युशनला बॅलन्स शीट न काढता शेवटचं जे अकाउंट आहे ते आपलं बँक अकाउंट आहे. हा एक डिझॉल्युशनच्या फॉर्मॅट मधला फरक आहे. जर्नल एंट्रीजचा आपण स्टँडर्ड 11 पासून शिकत असतो, पण तरी सुद्धा मुलं कधीतरी असं दिसतं की अमाऊंटचं कॉलम एकच काढतात. तर ही जे जर्नल एंट्रीचा इन द बुक्स ऑफ प्रत्येक तुम्हाला या कंटेंटला लिहायचं आहे. म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमला तुम्हाला इन द बुक्स ऑफ म्हणजे तुम्ही कोणाच्या पुस्तकामध्ये हे प्रॉब्लेम सोडवताय ते तुम्हाला लिहिणं आणि वरती जर्नल एंट्रीज किंवा जर्नल प्रॉपर हे तुम्ही लिहू शकता. आणि त्याच्यानंतर इथला जो पहिला कॉलम आहे तो डेटचा कॉलम असणार आहे. हा आपला जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे तो बिल ऑफ एक्सचेंज आहे. बिल ऑफ एक्सचेंज आपल्याला माहिती आहे की आपल्याला एकतर ते बिल येणाऱ्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये किंवा बिल ऑफ एक्सचेंज जो 10 मार्काचा प्रॉब्लेम आहे तो जर्नल एंट्रीज बेस आहे. आपल्याला जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट तर माहिती असणं गरजेचंच आहे. इथे आपल्याला पर्टिक्युलरचा सेकंड कॉलम येणार आहे. जसं मी मगाशी म्हटलं पहिला कॉलम डेट येणार आहे, दुसरा पर्टिक्युलर्स येणार आहे, तिसरा लेजर फोलिओचा कॉलम आहे. त्याच्यामध्ये मला काही रिकार्ड करायचं आहे तो छोटा कॉलम आहे. आणि डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज. अमाऊंटचे कॉलम तुमचे जे डेबिट अमाऊंट डेबिट साईडला, क्रेडिट अमाऊंट क्रेडिट साईडला लिहिण्यासाठी 2 अमाऊंटचे कॉलम तिथे आहेत. ॲज युजल एंट्री, नरेशन हे महत्त्वाचंच आहे जर्नल एंट्रीचा प्रॉब्लेम म्हटल्यानंतर. अशा पद्धतीने तुम्ही फॉर्मॅट करणं, जिथे तुम्ही टोटल करताय तिथे वरती सिंगल लाईन, खाली डबल अंडरलाईन, अशा पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम अटेम्प्ट केला पाहिजे. आणि जर्नल एंट्रीचं फॉर्मॅट तुम्हाला माहिती असेल एकदा तर तुम्ही नंतर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला हिशोब शेअर जो सोडवायचा आहे तो सुद्धा जर्नल एंट्री बेस्ड प्रॉब्लेम आहे. म्हणजे जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट आपल्याला आलाच पाहिजे कारण त्यावरती आपल्याला 2 प्रॉब्लेम डिपेंड्स आहेत. किंवा कधीतरी आपल्याला ऍडमिशन आहे, रिटायरमेंट आहे याच्या सुद्धा जर्नल एंट्री विचारल्या जातात किंवा डिझॉल्युशनला काही जर्नल एंट्री विचारल्या जातात अकाउंटच्या ऐवजी. मग त्यासाठी तुम्हाला जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट सुद्धा बघून जाणं परीक्षेला जाताना खूप गरजेचं आहे. आणि त्या
त्यानंतर जे लॉंग क्वेश्चन्स आपले आहेत, आता इथे आणखीन एक मला सांगावंसं वाटतं की जिथे तुम्ही कॅल्क्युलेशन्स करतात त्या जसं डेट ऑफ पार्टनर आहे, डेट ऑफ पार्टनरला तुमचं डेट ऑफ पार्टनरचं तुम्ही अकाउंट काढता आणि त्यानंतर तुम्हाला वर्किंग नोटला काही वेळा काय असतात, मार्क असतात. तर वर्किंग नोट करत असताना तुम्ही जसं तुम्ही ॲव्हरेज प्रॉफिट काढताय, टोटल प्रॉफिट काढताय, तर त्याची सूत्र सुद्धा तुम्ही लिहिली पाहिजे. जर डेट ऑफ पार्टनरला सूत्रांना किंवा व्हॅल्युएशन ऑफ गुडविल आहे किंवा प्रॉफिटला मार्क असतील तर सूत्र तुम्ही जी लिहितात सूत्र अर्धा मार्क आहे. जर तुम्ही सूत्र नुसतं आन्सर दिला तर तुमचा अर्धा मार्क त्यामध्ये बोर्डामध्ये कट केला जातो. त्यामुळे जे क्वेश्चन नंबर तुम्ही डेट ऑफ पार्टनर जर तुम्ही अटेंड करत असाल तर त्यावेळी तुम्ही डेट ऑफ पार्टनरचं कॅपिटल अकाउंट काढाच, पण त्याबरोबर सूत्र सोडवत असताना तुम्ही ते फॉर्म्युलाज लिहिणं गरजेचं आहे, कारण त्याला हाफ मार्क आहे बोर्डामध्ये. आणि त्यानंतर आपले जे क्वेश्चन्स आहेत, लॉंग क्वेश्चन जे 12-12 मार्कासाठी आहे बोर्डाला, त्याचा तुम्हाला दिसतो क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला एमपीसी वरती असणार आहे, नॉट फॉर प्रॉफिट पर्सन वरती. आणि त्यामध्ये तुम्हाला दोनच अकाउंट काढायचे जे की इन्कम अँड एक्सपेंडिचर आहे आणि बॅलन्स शीट आहे. बघा इथे ही इन्कम बुक्स आहे, पण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तुम्हाला काय द्यायचंय फॉर द इयर एंडेड. जे तुम्हाला इयर एंड तुमच्या पेपरमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही इयर एंड तिथे घालणार. पण इथे नाव बघा कसं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर, पण तुम्ही फॉर्मॅट काढताना इथे एक्सपेंडिचर पहिलं येणार आहे. म्हणजे तुमची लेफ्ट हँड साइड एक्सपेंडिचर आहे. जरी नावावरती इन्कम पहिलं असेल तरी तुम्ही डेबिट साइडला एक्सपेंडिचर पोस्ट करणार आणि क्रेडिट साइडला तुम्ही इन्कम पोस्ट करणार. तुम्ही इथे अमाऊंटचे 2 कॉलम सुद्धा काढू शकता इथे जरी एक दिवस असला तरी, जेणेकरून तुम्हाला वर्किंगला तुम्हाला इनर कॉलम वापरता येईल. इन्कम अँड एक्सपेंडिचर नंतर सेकंड जे काढतो आपण ते आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आपल्याला माहिती आहे. तुमची जी लेफ्ट हँड साइड आहे ती लायबिलिटी साइड आहे आणि राईट हँड साइड आहे तुमची ती असेट साइड आहे. आणि बॅलन्स शीट लिहित असताना बॅलन्स शीट हेडिंग घालून ॲज ऑन फॉर द युनिट बॅलन्स शीटला येणार नाहीये. बॅलन्स शीट स्टेटमेंट आहे, बॅलन्स शीटला आपण ॲज ऑन हे लिहिणार आहोत. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 जो की फायनल अकाउंट वरती आहे. फायनल अकाउंटला आपण प्रिपेअर करत असताना आपण 3 अकाउंट इथे प्रिपेअर करणार आहोत. जर पार्टनर्स कॅपिटल प्रिपेअर किंवा पार्टनर्स करंट असतील ते खूप 4 होतात. तर इथे क्वेश्चन नंबर 7 जो फायनल अकाउंट अटेंड करताना इन द बुक्स ऑफ घालायचंच आहे, पण ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट कसा आहे, पर्टिक्युलर्स आहे, अमाऊंटचे 2 कॉलम आहेत, क्रेडिट साइडला सुद्धा पर्टिक्युलर आहे, अमाऊंटचे 2 कॉलम आहेत. ते क्लोज केल्यानंतर मध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट महत्त्वाचं आहे. ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा हेडिंग घालायचं, त्याला सुद्धा फॉर द इयर एंडेड येणार आहे. फॉर्मॅट सेम आहे, ट्रेडिंगचा आणि प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट हा सेम आहे. पर्टिक्युलर्स अमाऊंटचे 2 कॉलम, अगेन क्रेडिट साइडला पर्टिक्युलर्स अमाऊंटचे 2 कॉलम, अशा पद्धतीने हा प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट. आणि त्यातलाच लास्ट कंटेंट जो येणार आहे तो म्हणजे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला ॲज ऑन लिहिणार तुम्ही तुमचं, जसं आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरला बघितलं किंवा न्यू बॅलन्स शीट फॉर्म केली ॲडमिशन ऑफ पार्टनरला, तसंच फॉर्मॅट आहे. तुमची लेफ्ट हँड साइड आहे लायबिलिटीज, अमाऊंटचे 2 कॉलम, असेट्स, अमाऊंटचे 2 कॉलम. अशा पद्धतीने हा क्वेश्चन पेपर तुमचा कव्हर होतो. आता याच्यामध्ये पार्टनर्स करंट अकाउंटचा काही वेळा बॅलन्स दिलेला असतो, तर त्यावेळी तुम्हाला पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करावा लागतो. सेम फॉर्मॅट आहे, जसं तुम्ही रिटायरमेंटला पार्टनर्स कॅपिटल काढतात तसं पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट काढायचे. पर्टिक्युलर जे कॅपिटलची नावं आहेत, जे ओनर असतील किंवा जे पार्टनर्स असतील त्यांची नावं घ्यायची आणि त्यामध्ये तुम्ही पोस्टिंग करायचंय. फक्त अमाऊंट रुपीज न लिहिता जो पार्टनर्स असेल त्याचं नाव आणि रुपीज अशा पद्धतीने तुम्ही तिथे इंडिकेट करायचे. असे फॉर्मॅट्स आहेत. म्हणजे क्वेश्चन नंबर 2 पासून क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला जे क्वेश्चन्स सगळे येणार आहेत आणि त्यांचे फॉर्मॅटवरती आपण आज डिस्कशन केलेलं आहे. हे जे डिस्कशन आहे ते फार महत्त्वाचं होतं, कारण फॉर्मॅट आपल्याला माहिती असेल तर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, कंटेंट जे दिलेले आहेत ते आपण पोस्ट करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर फॉर्मॅट काढला आणि फॉर्मॅट बघा कशा पद्धतीने काढले, अमाऊंटसाठी तुम्हाला किती जागा लागणार आहे, पर्टिक्युलर्स लिहिण्यासाठी तुम्हाला किती जागा लागणार आहे, ॲडजस्टमेंटसाठी आपल्याला ज्यावेळी कंटेंट लिहितो त्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्टमेंटची असेल ती आपण अमाऊंट इनरला घेतली पाहिजे, ॲडजस्टमेंट लिहिण्यासाठी आपल्याला प्रॉपर स्पेस सोडली पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या फॉर्मॅट बघत असताना दिसणार आहेत. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ बघा. म्हणजे एका
एका व्हिडिओमध्ये सगळ्या प्रॉब्लेमचे फॉर्मॅट्स तुम्हाला मिळतील. थोडंसं स्क्रीन थांबवून तुम्ही त्या फॉर्मॅटचे स्क्रीनशॉट घेऊ शकता. बोर्डाला कशा प्रकारे तुमचं प्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे हे तुम्हाला या फॉर्मॅटच्या माध्यमातून दिसणार आहे. किंवा आपण स्क्रीन बघतोय की इथे आता लेटर्स आहे, लेटर्सला ऍडजस्टमेंट करून आपल्याला ऍडजस्टमेंट केली मला 1 मार्क मिळणार आहे, पण लेटर्सची ऍडजस्टमेंटला तुम्हाला ते अर्धा मार्क आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं मी तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये बोर्डाच्या क्वेश्चन पेपरला आपलं फॉर्मॅट कसा करायचा आहे, प्रत्येक कंटेंटला आपल्याला किती मार्क आहे हे सुद्धा तुम्हाला दिसणार. म्हणजे हा एक व्हिडिओ तुम्हाला खूप बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.